हाय हॅलो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन कोरी कथामालिका सुरुवात करत आहोत. या कथामालिकेचं नाव आहे माफिया द डार्क लव्ह. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. मुंबई शहराच्या गर्दीपासून दूर समुद्राच्या किनाऱ्याला लागून असलेल्या त्या विस्तीर्ण आणि काळपट रंगाच्या दगडी भिंती असलेल्या ब्लॅक मॅन्शनमध्ये कमालीची शांतता पसरली होती. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि समुद्राच्या लाटांचा आवाज त्या शांततेमध्ये एक वेगळीच दहशत निर्माण करत होता. या मेन्शनचा मालक रुद्र प्रताप सिंग आपल्या अभ्यासिकेत एका मोठ्या लेदरच्या खुर्चीवर बसला होता. त्याच्या एका हातात महागातील सिगार होती आणि दुसऱ्या हातामध्ये एक जुनी पितळी लायटर. त्याचा आवाज त्या शांत खोलीत कटकट असा येत होता. रुद्रच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक अशी चमक होती जी समोरच्याला क्षणात भस्म करू शकत होती. त्याच्या समोरच्या टेबलावर शहराच्या मोठ्या नेत्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या फाईल्स पडल्या होत्या. रुद्रसाठी हे जग म्हणजे एक बुद्धिबळाचा पट होता, जिथे प्रत्येक प्यादं त्याच्या मर्जीने हलत असे. त्याच्या आयुष्यात नियम फक्त स्वतःचे होते आणि शिक्षा फक्त मृत्यू. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला मायरा आपल्या छोट्याशा खोलीत बसून प्रोजेक्टचं काम करत होती. मायरा दिसायला नाजूक पण विचाराने अतिशय खंबीर. तिचे वडील एका साध्या शाळेत शिक्षक होते, त्यामुळे संस्कार आणि स्वाभिमान तिच्या रक्तातच होतं. त्या रात्री मायराला तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी सायनच्या एका हॉलमध्ये जायचं होतं. पाऊस खूप होता, पण मैत्रिणीचा आग्रह ती मोडू शकली नाही. तिने तिची साधी निळी साडी नेसली, डोळ्यांमध्ये काजळ घातलं आणि एक छत्री घेऊन बाहेर पडली. तिला कल्पनाही नव्हती की आजची ही रात्र तिच्या आयुष्याला अशा वळणावर नेऊन ठेवणार आहे, जिथून परतण्याचा कोणताही रस्ता नसेल. लग्नाचा सोहळा संपून मायरा रात्री उशिरा निघाली. टॅक्सी मिळत नव्हती, म्हणून तिने शॉर्टकट घेण्याचा विचार केला. रेल्वे यार्डच्या बाजूने जाणारा तो रस्ता रात्रीचा तसा ओसाड असायचा. मायरा घाईघाईने चालत होती, पण अचानक तिला मागे गोदामाच्या मागच्या बाजूला 4-5 गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. गाड्यांच्या हेडलाईटचा प्रखर प्रकाश एका जागी पडला होता. मायराला काहीतरी विचित्र वाटलं. तिने हळूच एका भिंतीच्या आडोशाला उभं राहून पाहिलं. समोरचं दृश्य बघून तिच्या अंगावर काटाच आला. तिथे जमिनीवर एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्याच्या समोर पाय पसरून शांतपणे एक तरुण बसला होता. तो होता रुद्र. रुद्रच्या पांढऱ्या शुभ्र शर्टवर रक्ताचे काही शिंतोडे उडाले होते, पण त्याला त्याचं काहीच टेन्शन वाटत नव्हतं. तो त्या माणसाला काहीतरी विचारत होता आणि तो माणूस गयावया करत होता. रुद्रने आपल्या खिशातून एक छोटी चाकू काढली आणि अतिशय शांतपणे त्या माणसाच्या हातावर एक वार केला. त्या माणसाच्या ओरडण्याचा आवाज पावसाच्या गडगडाटात विरून गेला. मायराचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने कधीच आयुष्यात इतकी क्रूरता पाहिली नव्हती. तिला तिथून पळून जायचं होतं, पण तिचे पाय जणू जमिनीलाच खिळले होते. भीतीने तिची पकड तिने हातात पकडलेल्या बॅगवर सैल झाली आणि तिच्या बॅगेतली पाण्याची बॉटल खाली पडली. तो टप असा आवाज रुद्रच्या कानावर पडला. रुद्रने मान वळवली नाही, फक्त त्याचे डोळे त्या दिशेला फिरले जिथे मायरा लपली होती. त्याने आपल्या माणसांना हातानेच खुणावलं. क्षणार्धात 2 धिप्पाड बॉडीगार्ड्सनी मायराला मागून पकडलं आणि फरफटत रुद्रच्या समोर आणलं. मायरा भीतीने थरथरत होती, पण जेव्हा तिला रुद्रच्या समोर उभं केलं गेलं तेव्हा तिने खाली बघण्याऐवजी थेट त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं. रुद्रने सिगारचा धूर तिच्या चेहऱ्यावर सोडला आणि मंद आवाजात विचारलं, कोण आहेस तू आणि इथे काय शोधतेस? मायराचा आवाज फुटत नव्हता, पण तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, मी रस्ता चुकले होते, पण तुम्ही जे करताय ते पाप आहे. रुद्रच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू आलं. तो उठून उभा राहिला. त्याची उंची आणि त्याचे व्यक्तिमत्व मायराला दबवून टाकत होतं. पाप? माझ्या जगात पाप पुण्य नसतं, फक्त सत्ता असते. तू जे पाहिलंस त्यानंतर तुला जिवंत सोडणं म्हणजे माझ्या धंद्याशी गद्दारी ठरेल. असं म्हणत रुद्राने आपली बंदूक काढली आणि थेट तिच्या कपाळाला लावली. मायराने डोळे मिटले नाहीत, उलट तिने मोठ्या धैर्याने म्हटलं, मारा मला. तुमच्यासारख्या माणसांना फक्त हत्या करणंच येतं. कोणाच्या तरी हक्काचं आयुष्य हिरावून घेणं हीच तुमची मर्दानगी असेल तर खुशाल गोळी झाडा. रुद्राचा हात थांबला. आजवर त्याला बघून लोक थरथर कापायचे, रडायचे, पण ही मुलगी त्याला जाब विचारत होती. तिच्या डोळ्यांमध्ये भीती नव्हती, तर एक प्रकारचा तिरस्कार होता. रुद्रला हे नवीन होतं. त्याने बंदूक खाली केली आणि आपल्या माणसांकडे बघून म्हणाला, हिला मारायचं नाही,
हिला ब्लॅक मॅन्शनवर घेऊन चला. हिचा न्याय मी स्वतः करीन. मायरा ओरडत राहिली, प्रतिकार करत राहिली, पण त्या काळ्या गाड्यांच्या ताफ्यात तिला कोंडून तिथून नेण्यात आलं. ब्लॅक मॅन्शनचा एका मोठ्या खोलीमध्ये मायराला बंद करण्यात आलं. ती खोली दिसायला राजवाड्यासारखी होती, पण मायरासाठी तो एक तुरुंगच होता. रात्रभर ती जागीच होती. तिला वाटलं होतं की आता तिचं कुटुंब तिची वाट पाहत असेल. तिचे वडील काळजीत असतील. दुसरीकडे रुद्र आपल्या बाल्कनीत उभा राहून समुद्राकडे बघत विचार करत होता. त्या मुलीचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. त्याला राग येत होता की तिला बघून त्याच्या मनात दया का आली, की तो तिचा स्वाभिमानी चेहरा पुन्हा बघू इच्छित होता. सकाळ झाली. रुद्रने नोकराला सांगून मायराला नाश्ता पाठवला, पण तिने तो नाश्ता उचलून फेकून दिला. जेव्हा रुद्र खोलीत आला तेव्हा त्याला जमिनीवर पडलेला नाश्ता दिसला. अन्न फेकून देणं चांगली गोष्ट नाही, तो गंभीर स्वरात म्हणाला. मायरा त्याच्याकडे बघून म्हणाली, एका गुन्हेगाराच्या घरचं अन्न खाण्यापेक्षा मी उपाशी मरणं पसंत करेन. मला घरी जाऊ द्या, माझ्या वडिलांना काळजी वाटत असेल. रुद्रने तिच्या जवळ जाऊन तिचा जबडा घट्ट पकडला आणि म्हणाला, इथून बाहेर जाण्याचा रस्ता फक्त मीच दाखवू शकतो, आणि सध्या तरी माझी तशी कोणतीही इच्छा नाही. तू इथेच राहणार आहेस, माझ्या नजरेसमोर, जोपर्यंत मला खात्री पटत नाही की तू बाहेर जाऊन माझं नाव घेणार नाहीस तोपर्यंत. मायराने त्याचा हात झटकला. तुमचं नाव घ्यायला मला रस नाही. मला तुमच्या या घृणास्पद जगाचा भाग व्हायचा नाहीये. रुद्र काहीही न बोलता तिथून निघून गेला, पण जाताना त्याने बाहेरून खोलीला टाळं लावलं. मायरा खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. बाहेर अथांग समुद्र होता आणि त्या मेन्शनभोवती रुद्रचे सशस्त्र पहारेकरी होते. तिला समजलं होतं की तिची ही सुटका नाही, तर एका मोठ्या संकटाची नांदी आहे. रुद्रच्या मनात काय चाललं हे कोणालाच माहीत नव्हतं. त्याला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं, ना तिला नोकरानी बनवायचं होतं. त्याला फक्त तिला वाकवायचं होतं. तिचा तो तोरा मोडून काढायचा होता. पण मायरा ही कच्च्या गुरूची शेली नव्हती. दिवस सरत गेले. मायराने मेन्शनमध्ये राहताना रुद्रच्या साम्राज्याचं स्वरूप पाहिलं. दिवसा तिथे मोठ्या गाड्यांची ये-जा असायची. खंडणीचे पैसे यायचे आणि रात्री गुपित बैठका व्हायच्या. रुद्र तिच्याशी जास्त बोलत नसे, पण उसकी नजर सतत तिच्यावर असायची. एकदा रात्री रुद्रला खूप ताप आला होता. त्याच्या जुन्या जखमा पुन्हा दुखू लागल्या होत्या. नोकर घाबरले होते, कारण रुद्र कोणालाही जवळ येऊ देत नव्हता. मायराला जेव्हा हे कळलं तेव्हा ती स्वतःहून त्याच्या खोलीत गेली. रुद्र अर्धवट शुद्धीत होता. मायराने ओला रुमाल त्याच्या कपाळावर ठेवला. रुद्रने तिचा हात पकडला आणि झोपेतच पुटपुटला, आई, नको जाऊस. मायरा थबकली. त्या क्रूर माफियाच्या आतमध्ये एक दुखावलेलं बाळ दडलेलं होतं का? तिने त्याचा हात सोडला नाही, पण तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम अजिबात नव्हतं. फक्त एक माणुसकीची भावना जागी झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रुद्र शुद्धीवर आला तेव्हा त्याला मायरा बाजूच्या खुर्चीवर झोपलेली दिसली. त्याने तिला उठवलं नाही. तो फक्त तिला निरखत राहिला. शांत झोपलेली मायरा एखाद्या देवदूतासारखी दिसत होती, पण रुद्रने लगेच स्वतःलाच आवरलं. दया आणि प्रेम या गोष्टी माझ्यासाठी नाहीत, त्याने स्वतःशीच पुटपुटलं. तो उठला आणि खोलीबाहेर निघून गेला. मायरा जेव्हा जागी झाली तेव्हा तिला जाणीव झाली की ती इथे जास्त काळ राहू शकत नाही. तिला पळून जाण्याचा प्लॅन बनवायचा होता, पण रुद्रच्या राज्यातून पळून जाणं सोपं नव्हतं. प्रत्येक भिंतीला कान होते आणि प्रत्येक कोपऱ्यात डोळे. मायराने हळूहळू मेन्शनचा नकाशा लक्षात ठेवण्यास सुरुवात केली. तिला कळलं की रात्री 2च्या सुमारास मागच्या बाजूचा पहारा थोडा सैल असतो. तिने पळून जाण्यासाठी एक दोरी तयार केली, पण ज्या रात्री ती पळणार होती त्याच रात्री रुद्रच्या शत्रूंनी मेन्शनवर हल्ला केला. सगळीकडे गोळीबाराचे आवाज येऊ लागले. मायरा घाबरून कोपऱ्यामध्ये लपली. तिला वाटलं की हीच संधी आहे, पण बाहेरचं भयानक दृश्य बघून तिचे पाय थरथरू लागले. रुद्र आपल्या हातात मशीन गन घेऊन शत्रूंचा सामना करत होता. तो रक्ताने न्हाऊन निघाला होता, पण त्याचा वेग कमी होत नव्हता. अचानक एका शत्रूने मायराच्या खोलीच्या दिशेने ग्रॅनेड फेकला. जोरात स्फोट झाला. मायरा खोलीच्या दुसऱ्या बाजूला फेकली गेली आणि बेशुद्ध झाली. धुराचे लोट हवेत पसरले होते. रुद्र ओरडला. मायरा! तो धावत तिची खोली शोधत गेला. त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. त्याला फक्त तिला सुरक्षित बघायचं होतं. त्याने तिला आपल्या बाहूमध्ये उचललं आणि सुरक्षित ठिकाणी नेलं. जेव्हा मायराला शुद्ध आली तेव्हा ती रुद्रच्या खांद्यावर होती. तो तिला घेऊन जंगलाच्या वाटेने सुरक्षित जागी जात होता. तुम्ही मला का वाचवलं? तिने अशुक्त आवाजात विचारलं. रुद्रने तिच्याकडे न बघता म्हटलं, कारण तुझ्यावर हक्क फक्त माझा आहे, मृत्यूचाही नाही. मायरा शांत झाली. तिला समजलं की हे द्वेषाचं आणि सत्तेचं नातं आता एका अशा वळणावर आलंय जिथे प्रेम अजून खूप दूर होतं, पण एक अतूट बंधन मात्र तयार होऊ लागलं होतं. जंगलाच्या त्या दाट झाडीतून रुद्र मायराला खांद्यावर घेऊन वेगाने चालत होता.
पावसाचा जोर आता ओसरला होता, पण ओल्या मातीचा वास आणि झाडांवरून पडणारे पाण्याचे थेंब वातावरणात एक गूढ शांतता पसरवत होते. मायरा अजूनही पूर्णपणे शुद्धीत नव्हती, पण तिला रुद्रच्या शरीराची ऊब आणि त्याच्या हृदयाचे वेगवान ठोके स्पष्ट जाणवत होते. तिला आश्चर्य वाटत होतं की जो माणूस काही वेळापूर्वी रक्ताची होळी खेळत होता, तोच आता तिला फुलासारखं जपून सुरक्षित जागी नेण्याचा प्रयत्न करत होता. रुद्रच्या अंगातून अजूनही रक्त वाहत होतं. शत्रूच्या गोळीने त्याच्या दंडाला स्पर्श केला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा एक लवलेशही नव्हता. काही अंतरावर रुद्रचं एक सेफ हाऊस होतं. एका टेकडीच्या कडेला असलेलं हे छोटं पण मजबूत घर कोणाच्याही नजरेस पडणारं नव्हतं. रुद्रने लाथेने दरवाजा उघडला आणि मायराला आतल्या मऊ गादीवर हळुवारपणे झोपवलं. त्याने लगेच खिडक्यांचे पडदे ओढले आणि तिथे असलेला एक जुना लाकडी पेटीतून फर्स्ट एड किट काढलं. मायराच्या डोक्याला किरकोळ जखम झाली होती, पण स्फोटाच्या धक्क्याने ती जास्त सुन्न झाली होती. रुद्र तिच्या जवळ बसला आणि त्याने पाणी घेऊन तिच्या चेहऱ्यावर मारलं. मायराने हळूहळू डोळे उघडले. समोर रुद्राचा तो करारी पण आता थोडा थकलेला चेहरा पाहून ती दचकून उठू लागली. शांत बस. पळून जाण्यासाठी तुझ्या अंगात सध्या त्राण नाहीत, रुद्र थंड स्वरात म्हणाला. त्याने कापूस भिजवून तिच्या कपड्यावरची जखम साफ करायला सुरुवात केली. मायराला जळजळ झाली आणि तिच्या तोंडून एक सिस्कार बाहेर पडला. तिने रुद्रचा हात बाजूला सारला. गरज नाहीये मला तुमच्या मदतीची. तुम्हीच तर मला त्या नरकात आणलत आणि आता मलमपट्टी करून उपकार करताय. मायराच्या आवाजात अजूनही तोच बाणेदारपणा होता. रुद्र थांबला. त्याने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव मायरा, माझ्या परवानगीशिवाय तुला मरण्याचाही अधिकार नाही. तुला वाचवणं हा माझा उपकार नाही, तर माझा हक्क आहे. रुद्रने तिची मलमपट्टी पूर्ण केली आणि मग तो स्वतःची जखम साफ करायला लागला. त्याला स्वतःच्या हाताने मलम लावताना त्रास होत होता. मायरा शांतपणे हे सगळं बघत होती. तिने पाहिलं की रुद्रच्या पाठीवर आणि हातावर जुन्या जखमांचे असंख्य व्रण होते. हे व्रण त्याच्या आयुष्यातील संघर्षाची साक्ष देत होते. नकळत मायराच्या मनात एक प्रश्न आला, हा माणूस इतका कठोर कसा झाला असेल? तिने हळूच विचारलं, तुम्ही हे सगळं का करता? कुणाला मारणं, कुणाला कैद करणं, हेच आयुष्य आहे का तुमचं? रुद्र हसला, पण त्या हसण्यात सुख नव्हतं, फक्त टोकाचा कडवटपणा होता. मायरा, ज्या दिवशी मी शस्त्र खाली ठेवीन त्या दिवशी हजारो शत्रू माझे लचके तोडायला तयार असतील. या जगात टिकून राहायचं असेल तर वाघासारखं जगावं लागतं, मेंढरासारखं नाही. रात्र वाढत गेली. बाहेर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली होती. सेफ हाऊसमध्ये फक्त एकच खोली होती. रुद्र जमिनीवर बसून आपल्या बंदुकीच्या गोळ्या तपासत होता. तो पूर्णपणे सावध होता. मायराला झोप येत होती, पण तिला भीती वाटत होती की जर शत्रू इथेही आले तर. तिने रुद्रकडे पाहिलं, जो अंधारात एखाद्या सावलीसारखा शांत बसला होता. रुद्र, तिने पहिल्यांदाच त्याला नावाने हाक मारली. रुद्र चमकला आणि त्याने तिच्याकडे पाहिलं. तुम्ही मगाशी झोपेत तुमच्या आईला हाक मारत होतात. मायराचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच रुद्र उठला आणि तिच्या अगदी जवळ येऊन बसला. त्याच्या डोळ्यांमध्ये आता राग होता. माझ्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त माझी कैदी आहेस, माझी मित्र नाही. पुन्हा कधीही त्या विषयावर बोलायचं नाही, समजलं? मायरा गप्प झाली. तिला कळलं होतं की तिने रुद्रच्या त्या जखमेवर हात ठेवला होता जी अजूनही भरली नव्हती. ती कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचं मन रुद्रच्या त्या शब्दांकडे आणि त्याच्या वागण्याकडे धाव घेत होतं. दुसरीकडे रुद्रच्या डोळ्यांसमोर त्याच्या आईचा तो रक्तलेला चेहरा पुन्हा पुन्हा येत होता. ज्या दिवशी त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या आईची हत्या झाली, त्याच दिवशी त्याच्यातला रुद्र संपला होता आणि एक माफिया जन्माला आला होता. त्याला प्रेम, दया आणि माया या शब्दांचा तिरस्कार होता, कारण या गोष्टी माणसाला कमकुवत बनवतात असं तो मानायचा. सकाळ झाली. जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. रुद्राने मायराला उठवलं. चल, आपल्याला निघायला हवं. शत्रूंचे खबऱ्या या भागात असू शकतात. ते दोघे पुन्हा चालायला लागले. मायराचे पाय चालून चालून दुखत होते, पण ती तक्रार करत नव्हती. अचानक रुद्रला काहीतरी जाणवलं. त्याने मायराला एका मोठ्या झाडामागे ढकललं आणि स्वतः बंदूक रोखून उभा राहिला. समोरून रुद्रचे खास माणसं जे त्याला शोधत होते ते येत होते. त्याचा विश्वासू सरदार म्हणजेच विक्रम रुद्रला बघून धावत आला. भाई, तुम्ही ठीक आहात? मेन्शनवर खूप नुकसान झालंय, पण आम्ही सगळं सांभाळले. रुद्रने मान हलवली. मायराला घेऊन मेन्शनवर चला आणि विक्रम, ज्यांनी हा हल्ला केलाय त्यांच्या घराघरातून रक्ताचे पाट वाहिले पाहिजेत. मला त्या गँगचा एकही माणूस जिवंत नकोय. रुद्रचा आदेश ऐकून मायराच्या काळजात धडकी भरली. ती पुन्हा त्याच दहशतीच्या जगात परतणार होती, पण यावेळी काहीतरी बदललं होतं. रुद्रच्या मनात मायराबद्दल एक वेगळीच भावना घर करू लागली होती, जी त्याला स्वतःलाही मान्य नव्हती. आणि मायरा, तिला रुद्रचा द्वेष तर वाटतच होता, पण त्या द्वेषाच्या खाली एक भीती मिश्रित ओढही तयार झाली होती.
पुन्हा एकदा त्या काळ्या गाड्यांचा ताफा मेन्शनच्या दिशेने निघाला. आता मेन्शनवर पुन्हा एकदा रुद्रची सत्ता असणार होती. पण ईश्वरी उर्फ मायरासाठी हेच नवीन पर्व कसं असेल? ती तिथून पळण्याचा पुन्हा प्रयत्न करेल का? की रुद्रच्या या काळ्या जगाचा हिस्सा बनेल? आणि रुद्रच्या शत्रूंनी केलेला हा हल्ला फक्त सुरुवात होती की अजून काही मोठं संकट येणार होतं? हे सगळं अजून गुलदस्त्यातच होतं. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढच्या भागातच मिळतील. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.